नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। बांगलादेशात हिंदू समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या निषेधार्थ आज धुळ्यात सकल हिंदू समाजातर्फे काढण्यात आला विराट मोर्चा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात लाभाचे करण्यात आले वाटप। पश्चिम बंगालच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्यात भाजपा महिला आघाडीतर्फे काढण्यात आला कॅन्डल मार्च। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाजाच्या वतीने घेण्यात आली पत्रकार परिषद। आता जाणून घेऊया बातमीपत्र विस्ताराने। बांगलादेशात सध्या होत असलेल्या धार्मिक हिंसाचाराच्या विरुद्ध सकल हिंदू समाजाच्या वतीने धुळे शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद पुकारण्यात आला। धुळ्यातील सर्व बाजारपेठ खासगी असताना खासगी वाहतूक बंदही ठेवण्यात आलेली होती। धुळे शहरातून दुपारी भव्य असा मोर्चा काढून हिंदू एकजुटीचे विराट दर्शन आज बघायला मिळाले। दरम्यान पोलीस दलाने स्वतंत्र चोख असा बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार होणार नाही याची खबरदारी घेतलेली होती। सकल हिंदू समाजाच्या वतीने पुकारलेल्या या बंदला धुळे शहरात उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळाला। दरम्यान धुळे शहरातील महाराणा प्रताप पुतळ्यापासून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने मोर्चा निघाला। यावेळी हजारोच्या संख्येने तरुणांसह महिला, पुरुष आणि नागरिक हातात विविध फलक तसेच भगवे झेंडे घेऊन मोर्चात सहभागी झालेले होते। दरम्यान बांगलादेशातील हिंसाचाराच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देत हा मोर्चा आग्रारोडने कराचीवाला खुंट परळरोल महानगरपालिका मार्गे गुमान क्लब येथे पोहोचला। या ठिकाणी मोर्चा विसर्जित झाला। तसेच मोर्चातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर तसेच पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांना निवेदनही सादर केले। आज निषेध मोर्चा काढण्यात येतोय। अतिशय शांततेने हा मोर्चा पार पडला। गेल्या 15 दिवसापासून बांगलादेशमध्ये ज्या घडामोडी होत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय जरी असला तरी तिथं हिंदू समाजाचा आणि अल्पसंख्याक समाजाचा कुठलाही संबंध न येता त्यांना टार्गेट केलं जात आहे। त्यांच्या इस्टेटी लुटल्या जात आहेत, आया बहिणींवर बलात्कार होतोय, उद्ध्वस्त केलं जात आहे। त्याचा दोष काय तर ते हिंदू धर्माचे आहेत। आणि जर कधी असं होत असेल तर भारतातला हिंदू समाज स्वस्थ बसणार नाही। साहजिकच प्रचंड आक्रोश आहेत भारतात। आणि म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे प्रशासनाने आंतरराष्ट्रीय दबाव आणून नवीन जे सरकार बसलेले आहेत त्याला भाग पाडायला पाहिजे की हिंदू आणि अल्पसंख्याकांना संरक्षण द्या, नाही तर हा उद्रेक भारत उपखंडात प्रचंड मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा परिणाम अतिशय भयावह होईल। आणि म्हणून या निमित्ताने सगळ्या हिंदू समाजालाही आवाहन आहे, जागे व्हा, गजवाए हिंद हे स्वप्न पकणाऱ्या अतिरेकी आणि अतिशय जहाल विचार असणारे लोक त्यांना गजवाए हिंद करायचं आहे। आणि म्हणून हळूहळू भारता आजूबाजूचे सगळे देश ते टार्गेट करत आहेत आणि शेवटचं टार्गेट भारत असणार आहे। आणि या भारताला वाचवायचं आणि सगळं सक्षमपणे उभं करायचं काम या भारतातील हिंदू समाजाचं आहे। जागे व्हा, तुम्हाला त्या पद्धतीचे सूचना देण्यात येत आहे। भारतात त्या पद्धतीचं ध्रुवीकरण होत आहे, जागे व्हा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांना धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आज या योजनेच्या जिल्ह्याभरातील निवडक पात्र महिला लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे प्रमाणपत्राचे आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते वितरित करण्यात आले। दरम्यान यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करीत अभिवादन करण्यात आले। यावेळी व्यासपीठावर आमदार मंजुळाताई गावित, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत बदानी, महिला बाल विकास अधिकारी गिरीश जाधव उपस्थित होते। तर कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। देखील इच्छा नसते, परंतु काही गोष्टी ज्यावेळेला आपल्याला विशेष करून साध्य करून घ्यावायच्या असतात त्यावेळेला थोडंसं एक प्रशासन म्हणून आपल्याला वेगळी भूमिका घ्यावी लागत असते आणि ती भूमिका फक्त त्या मिनिटापुरती किंवा त्या दिवसापुरती असते। म्हणून आपला अंतिम ध्येय एकच आहे की मुख्यमंत्री महोदयांनी किंवा महाराष्ट्र शासनाने जी एक महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी आणलेली आहे त्या योजनेचं स्वरूप आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। 1500 म्हणजे 1500 रुपये प्रति महिना पात्र लाभार्थी महिलांना एक लाडकी बहीण म्हणून ओवाळणी द्यायची जी घोषणा शासनाने केलेली आहे ती पूर्णत्वास आलेली आहे। आणि त्याचा शुभारंभ हा राज्यस्तरावर पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे आज संपन्न होत आहे। या प्रसंगी
पुणे जिल्ह्यातील सर्व लाभार्थ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः त्या लाभाचं थेट हस्तांतरण करणार आहेत आणि त्या संकल्पनेतनं प्रत्येक जिल्हा स्तरावर या कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण व्हावं आणि एकाच वेळेला संपूर्ण राज्याने हा लाडक्या बहिणींचा सन्मान करावा, त्यांचा सोहळा व्हावा या उद्देशाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. माननीय नामदार गिरीजी महाजन साहेब, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री यांनी दिलेल्या सूचनांनुसार स्थानिक आमदार महोदयांच्या उपस्थितीत आपण हा कार्यक्रम घेत आहोत. पश्चिम बंगाल येथील डॉक्टर भगिनीवर झालेल्या अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या घटनेचा निषेध करीत आज धुळ्यात भाजप महिला आघाडीच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा सौ चित्रताई वाघ यांच्या आदेशान्वये भाजपा महिला मोर्चा धुळे महानगर अध्यक्षा वैशालीताई शिरसाट पाटील यांच्या नेतृत्वात महिलांचा कॅन्डल मार्च काढण्यात आला. पश्चिम बंगाल येथे डॉक्टर भगिनी ममिता देबनाथ हिच्यावर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी एक महिला मुख्यमंत्री असल्यानंतर महिलांवर असे अत्याचार होतात ही संपूर्ण मानवजातीला काळिमा फासणारी घटना आहे. या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत व आरोपींना कठोर शिक्षा मिळावी म्हणून या घटनेच्या निषेधार्थ आज भाजपा महिला मोर्चातर्फे झाशीराणी पुतळा ते गांधी पुतळ्यापर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्रीताई अहिराव, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी नगरसेविका आरती पवार, वंदना विश्वकर्मा, निशा चौबे, विद्या देसले, मोहिनी दात्रक, रंजना पाटील यांच्यासह भाजपा महिला आघाडीच्या महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. एक उच्चशिक्षित डॉक्टर ममिता देबनाथ या महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्या ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये एक महिला मुख्यमंत्री असल्यानंतर तिथे अशा घटना घडत असताना कुठेही आवाज उठवला गेला नाही. तर आम्ही आज भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा धुळे महानगराच्या वतीने या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज कॅन्डल मार्च काढण्यात आलेला आहे आणि आमच्या बहिणीला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आता ममता बॅनर्जीचं सरकार आहे आणि ते कुठेतरी महाविकास आघाडीचं सरकार आहे. तर महाविकास आघाडीच्या सरकारच्या घटक असल्यामुळे कुठेही ह्या घटनेची वाच्यता करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रात सुद्धा ज्या सुप्रियाताई म्हणतात की बुवा ह्या घटना घडतच असतात, काही असे शब्द वापरताना तुम्ही सुद्धा एक महिला आहे हे कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे आणि ह्या घटना घडू नये. जे नराधम आहेत त्यांना कठोरात कठोर अशी शिक्षा झाली पाहिजे. त्याच्या निषेधार्थ आज आम्ही इथे त्या घटनेचा निषेध करत आहोत आणि भारतीय जनता पार्टी कधीही अशा घटनांमध्ये कधीही भारतीय जनता पार्टीने राजकारण केले नाही की कुठल्याही पक्षाचं असो, कुठल्याही सरकारचे संबंधित असो, पण भारतीय जनता पार्टी नेहमीच अशा महिलांच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आहेत आणि आजही आमच्या प्रदेशाच्या चित्रताई वाघ यांच्या आदेशानुसार आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन करत आहोत आणि यानंतर अशा घटना घडू नये म्हणून आज आम्ही मागणी करतो की त्या नराधमांना पकडून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा आदेश आल्यास धुळे जिल्ह्यात सकल मराठा समाज विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झालेला असून धुळे शहरातून मनोदास बगदे, सुधाकर दादा बेंद्रे, राजेंद्र काळे पाटील, विनोद जगताप हे संभाव्य उमेदवार असतील. तर धुळे ग्रामीण मतदारसंघातून निंबानाना मराठे निवडणूक लढवू शकतात अशी माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत धुळे जिल्हा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली असून यावेळी पत्रकार परिषदेत सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबा मराठे, सुनील पाटील, राजेंद्र काळे, भैया शिंदे, किशोर वाघ, गोविंद वाघ, प्रभाकर वाघ, उल्हास पाटील, प्रफुल्ल माने आदी मान्यवर पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. सकल मराठा समाज धुळे आज आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेचा उद्देश आमचे नेते मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की आपल्याला 288 विधानसभेच्या जागा या लढवायच्या आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची तयारी झाली पाहिजे आणि इथून ती माहिती संकलित करून आंतरवली सराटीला 29 तारखेच्या आत आम्हाला सादर करायची आणि म्हणून आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मराठा समाजाची भूमिका आम्हाला फक्त आरक्षण याच्यासाठी राजकारणात उतरायचं आहे, आमचा राजकीय कोणता हेतू नाही. आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं आहे की मराठा, धनगर, लिंगायत असेल किंवा मुस्लिम असेल किंवा 18 पगड जाती असतील
याच्यापैकी ज्या ठिकाणी जो उमेदवार योग्य असेल तो उमेदवार आमचा असेल. त्याप्रमाणे धुळे शहरामध्ये 2 राखीव आहे, शिरपूर आणि साक्री, आणि 3 ओपन आहे. तर या ठिकाणी आम्ही आज उमेदवारांची जाहीररित्या या ठिकाणी मागणी केलेली आहे की कोणाला जर या सकल मराठा समाजातर्फे निवडणूक लढवायची असेल तर त्यांची माहिती बायोडाटा हे आमच्या कोर कमिटीकडे देण्यात यावा आणि आम्ही त्यांची शिफारस या ठिकाणी वरती करणार आहोत. आणि धुळे जिल्ह्यामध्ये धुळे शहर मतदारसंघामध्ये मी स्वतः भानुदास बगदे, राजूदादा काळे, सुधाकरदादा बेंद्रे आणि विनोद जगताप हे उमेदवारीकरता इच्छुक आहे. आणि धुळे ग्रामीणमधून निंबा दादा मराठे हे उमेदवारीसाठी आज या ठिकाणी तयारी केलेली आहे. याचबरोबर स्वाभिमानी न्यूज चॅनलचे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.